नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, 2023च्या आरोग्य पाहणीत असे दिसून आले की मुंबईत दर तासाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यामुळे आपले प्राण गमावत आहे. ही आकडेवारी तर फक्त आपल्या एका शहराची आहे. देशातील इतर राज्यांमधील शहरांमध्ये या परिस्थितीची आकडेवारी तर वेगळीच आहे. शिवाय आपला देश हृदयविकाराची राजधानी होण्याच्या दिशेने देखील वाटचाल करत आहे आणि ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. यावर वेळेत नियंत्रण आणणं आवश्यक आहे. पण हे कसं शक्य होऊ शकतं? हृदयविकाराविरुद्ध लढा देण्यासाठी काय करता येऊ शकतं याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि माधवबागचे मेडिकल ऑपरेशन हेड डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर, मला सांगा की हृदयविकाराचे पेशंट हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. त्याचबरोबर लोकांना हार्ट अटॅक देखील येतोय, ही संख्या वाढते. तर हे कंट्रोलमध्ये आपल्याला आणायचे, पण तत्पूर्वी त्याची कारणंही समजायला हवीत. तर ही कारणं नेमकी काय आहेत? हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललंय, अनुषंगाने हार्ट अटॅकचं पण प्रमाण वाढत चाललंय. ही खरंच एक गंभीर बाब आहे. इथे हृदयरोग हा काही अचानक येणारा आजार नाहीये. तर हृदयरोगाला खतपाणी घालणारे वेगवेगळे आजार, वेगवेगळ्या गोष्टी तर एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असतील तर कालांतराने त्याला हृदयरोग होऊ शकतो, हे मात्र खरं आहे. याला आपण हृदयरोगाचे रिस्क फॅक्टर म्हणत असतो. मग हे रिस्क फॅक्टर कुठले कुठले असतील तर सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे वाढत जाणारं वजन. एकदा का वजन वाढायला लागलं की वाढलेल्या वजनाला जिवंत ठेवण्यासाठी तेवढा रक्तपुरवठा, तेवढ्या किलोमीटरच्या पाईपलाईन्स हृदयाला वाढवायला लागतात आणि परिणामी हृदयाचा वर्कलोड वाढायला लागतो आणि हळूहळू हृदयाच्या कार्यक्षमतेवर, त्याच्या कामावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. दुसरा महत्त्वाचा रिस्क फॅक्टर तो म्हणजे डायबिटीज. रक्तात साखर वाढायला लागली की साहजिकच रक्त घट्ट व्हायला लागतं, रक्ताचं वजन वाढायला लागतं आणि हे वाढलेलं वजनाचं रक्त सगळ्या शरीरातून फिरवायचंय म्हणजे परत हृदयावरती एक प्रकारचा लोड यायला लागतो. तिसरा महत्त्वाचा रिस्क फॅक्टर तो म्हणजे शरीरातलं अनियंत्रित ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर अचानक वाढणं, अचानक कमी होणं आणि याचाही परिणाम हृदयावरती व्हायला लागतो. याचबरोबर रक्तात कोलेस्ट्रॉल वाढणं. आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये एक स्पेसिफिक लवचिकता असते, त्या आकुंचन प्रसरण पावणाऱ्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर बिघाड निर्माण झाला, त्यांची लवचिकता कमी झाली की त्याचाही एक इम्पॅक्ट हृदयावरती यायला लागतो. मग थायरॉइड सारखा आजार असेल त्याच्यामध्ये सुद्धा हृदयाच्या कामामध्ये बिघाड निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात असतील तर कालांतराने अशा व्यक्तीला हृदयरोग व्हायची शक्यता वाढायला लागते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वजन वाढणं, डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, याचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि त्याची परिणिती म्हणून हृदयरोगाचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. एकदा का या आजारांनी हृदय कमकुवत व्हायला लागलं, हृदयात बिघाड होऊन हृदयाचं काम व्यवस्थित होईन असं झालं आणि पुढे जाऊन काही ट्रिगर निर्माण करणारे फॅक्टर्स जसं टेन्शन, तणाव असेल किंवा अनियंत्रित झोप असेल, आपण वेगवेगळी व्यसनाधीन झालो आणि शरीरात वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर या गोष्टी ट्रिगर निर्माण करतात आणि हार्ट अटॅक सारखी परिस्थिती शरीरात उत्पन्न होते. त्यामुळे आपली जीवनशैलीच या सगळ्याचं मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपली अनियमित जीवनशैली आपले आरोग्य बिघडवत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच आपल्याला वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे आणि ठोस पावलं उचलणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तर याच परिस्थितीवर जर आपल्याला मात करायची असेल तर त्यासाठी मग आपल्या रुग्णांनी काय करायला हवं? जसं आता आपण म्हणतोय की वाढत जाणारं हृदयरोगाचं प्रमाणामागे कुठेतरी बदलती जीवनशैली हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे कुठल्याही गोळ्या औषधांनी आपण पूर्णपणे याच्या विळख्यातून बाहेर पडणार नाही आहोत. आपल्याला जे काही उपचार असतील, जे काही उपाय असतील त्याच्याबरोबर जीवनशैलीत योग्य बदल करणं ही काळाची गरज आहे. आणि हे योग्य बदल करत असताना कन्सिस्टंट अप्रोचची सुद्धा तितकीच गरज आहे. आणि आताच्या ह्या डिजिटल युगामध्ये जे काही आपण व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, गुगल असेल याच्यावर जाऊन जी वेगवेगळी इन्फॉर्मेशन चेक करायचा प्रयत्न करत असतो, ती आत्मसात करायचा प्रयत्न करत असतो. तर या डिजिटल युगामध्ये योग्य इन्फॉर्मेशन पण मिळणं, योग्य माहिती मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
माधव बागने आतापर्यंत या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या लेवलवरती हृदय रुग्णांना ट्रीट केलेलं आहे. मग ज्यांना सांगितलंय तुमच्याकडे 7च दिवस आहेत, 5च दिवस आहेत, आपल्याला ऑपरेशन करून घ्यायला लागणार आहे, नाहीतर तुमचं काही खरं नाही, अशा रुग्णांपासून बऱ्याच जणांना प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट पर्यंत वेगवेगळ्या लेवलवरती मागील 20 वर्षात माधव बागने ट्रीटमेंट दिलेली आहे. तर हा 20 वर्षाचा जो काही अनुभव आहे, ज्याच्यामध्ये जीवनशैलीत नक्की कोणते बदल आपण केले पाहिजेत आणि जे काही आजार आपण बघतो ज्याच्यात रिस्क फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल आहे, लठ्ठपणा आहे, या आजारातून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर या योग्य मार्गदर्शनाबरोबर एक कन्सिस्टंट सपोर्ट पण लागत असतो. एक पोषक वातावरण निर्मिती आपल्याला करून देणं खूप गरजेचं असतं आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात म्हणून माधव बागने स्वास्थ्य परिवार कम्युनिटीची स्थापना केलेली आहे. या कम्युनिटीमध्ये जर प्रत्येक व्यक्ती जुळला गेला तर नक्कीच या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीच्या जे काही रिस्क फॅक्टर असतील त्या रिस्क फॅक्टरवरती काम करूच, पण पर्यायाने त्या प्रत्येक व्यक्तीचं हृदय मजबूत ठेवण्यासाठी आपण या कम्युनिटीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन स्वतःचं हृदय मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. अगदीच. तर स्वास्थ्य परिवार कम्युनिटीमध्ये सहभागी होण्याचे फायदे तर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेत, पण प्रेक्षक हो, माधव बाग ही 20 वर्षांचा अनुभव असलेली 360हून अधिक क्लिनिक आणि 3 हॉस्पिटलची साखळी असलेली आयुर्वेदिक संस्था आहे, जी विना शस्त्रक्रिया पद्धतीनं हृदयविकार, ब्लॉकेजेस, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असे अनेक आजार असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहे. 10 लाखाहून अधिक रुग्णांनी याचा लाभ देखील घेतलाय. तुम्ही सुद्धा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी माधव बागने निर्माण केलेल्या या स्वास्थ्य परिवार कम्युनिटीमध्ये नक्की सहभागी होऊ शकता. तर या कम्युनिटीमध्ये कसं सहभागी व्हायचंय हे जाणून घेण्यासाठी 022489329393 या नंबरवर तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. माधव बागचे प्रतिनिधी लगेचच तुमच्याशी संपर्क साधतील. तर डॉक्टर, माधव बाग मध्ये आधीच 10 लाखाहून अधिक रुग्णांनी या उपचार पद्धतीचा फायदा घेतलाय आणि ते ठणठणीत बरे झालेत. या उपचार पद्धतीबद्दल आम्हाला काय सांगाल? उपचार पद्धतीमध्ये माधव बागमध्ये केले जाणारे उपचार हे पूर्णतः आयुर्वेदिक उपचार आहेत. म्हणजे या उपचाराचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि जी काही चिकित्सेचे परिणाम आहे हे इन्स्टंट दिसणारे परिणाम आहेत. ज्यावेळी एखादा हृदयरोगी ज्याला हृदयासंदर्भात समस्या आहेत तो माधवबागकडे ज्यावेळी अप्रोच करतो त्यावेळी पहिल्यात आधी आपल्याला एक्झॅक्टली हृदयाच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी अत्याधुनिक असलेल्या सगळ्या तपासण्या त्या रुग्णाच्या आम्ही करत असतो. मग काही रुग्णांमध्ये स्ट्रेस टेस्ट सारखी तपासणी होते, काही रुग्णांमध्ये 2D इको आणि ॲडव्हान्स आलेली 2D इको विथ GLS नावाची तपासणी सुद्धा करून घेतली जाते. पुढे CT अँजिओग्राफी असेल, थॅलियम स्कॅन असेल, फ्रॅक्शन फ्लो रिझर्व नावाच्या तपासण्या असतील, अशा वेगवेगळ्या ॲडव्हान्स तपासण्यावरती त्या रुग्णाची जी आत्ताची स्थिती आहे असली जाते आणि पुढे माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धतीच्या मार्फत त्या रुग्णावरती उपचार सुरू केले जातात. आता या संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धतीचे नेमके कुठले कुठले अंग आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिकात सांगितलेली पंचकर्म चिकित्सा. ही पंचकर्म चिकित्सा त्या रुग्णावरती केली जाते. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा ॲस्पेक्ट या पंचकर्मासोबत करायचा असतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या आहाराचं व्यवस्थापन. त्या व्यक्तीचा आहार आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे, कारण आहार हेच औषध हे आजच्या काळाची गरज आहे. कारण सगळे आजार जे आहेत हे जीवनशैलीची रिलेटेड आहेत, म्हणजेच आपल्या खाण्यापिण्यातून निर्माण झालेले आजार आहेत. मग त्यासाठी माधवबागने काय केलंय, वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे डाएट बॉक्सेस आम्ही बनवलेले आहेत. म्हणजेच डायबिटीज रुग्णांसाठी प्रमेय नावाचा डाएट किट आहे, ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे अशा रुग्णांसाठी गो बीपी नावाचा डाएट किट आहे, ज्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत हे ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी रिव्हर्स नावाचा डाएट किट आहे आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम नावाचा डाएट किट आपण बनवले आहे. म्हणजे पंचकर्म, डाएट आणि याच्या जोडीला
आयुर्वेदिक औषधोपचार आणि ताणतणाव व्यवस्थापन आम्ही त्या रुग्णाचं करून घेत असतो. आणि पर्यायाने याचा एकंदरीत रिझल्ट म्हणजे ज्या लोकांच्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी झालेली होती त्या रुग्णांमध्ये त्यांची पंपिंग कॅपॅसिटी वाढलेली दिसलेली आहे. ज्या रुग्णांचे स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजेच हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतोय असं जाणवलेल्या रुग्णांमध्ये त्यांची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. ब्लॉकेजेस घेऊन आलेल्या रुग्णांमध्ये त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत, कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत. आपल्याकडे 200 पेक्षा जास्त असे अँजिओग्राफीचे रिपोर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतात की उपचारापूर्वी ब्लॉकेजेस एवढे होते आणि उपचारानंतर ते किती प्रमाणात कमी झालेले आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या तपासण्यांच्या माध्यमातून आपण हे दाखवून देत असतो की कशा पद्धतीने जीवनशैलीत जर आपण योग्य बदल केले, आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेची कास धरली तर गंभीर वाटणाऱ्या आपल्याला भीती वाटत असलेल्या हृदयरोगावरती आपण यशस्वीपणे मात करू शकतो. अगदीच. तर डॉक्टर, माधवबागमध्ये होत असणाऱ्या उपचारांबद्दल आपल्याला सांगतायत आणि प्रत्यक्षात माधवबागच्या या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन आपल्या आजारावर मात केलेल्या या व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूयात. माझं नाव भूषण सुरेश पाटील आहे, वय 41 वर्ष. मला डायबिटीस डिटेक्ट झाला होता, ज्यानंतर मला हार्ट स्ट्रोक आला होता आणि माझी अँजिओप्लास्टी पण झाली आहे. मेरी ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू होती, पण मला आय ब्लडनेस, बॉडी पेन आणि औषध सतत वाढत होती. त्याकरता मी टी व्हीवरती यांचा प्रोग्राम पाहिलेला आणि मग इथे येऊन माधवबागमध्ये कॉन्टॅक्ट केलेला. इकडची टीम खूप चांगली आहे. त्यांनी मला सविस्तरपणे पूर्ण ट्रीटमेंट समजावून सांगितली. काय काय शेड्यूल असेल, काय डाएट रिस्ट्रिक्शन ते सगळे समजावून सांगितले आणि माझ्याकडनं फॉलो पण केले. माझ्याकडनं त्यांनी मला डाएट प्लॅन जे शेअर केला, एक्सरसाइज शेड्यूल शेअर केली आणि पंचकर्माचे रुटीन पण माझ्याकडनं करून घेतले. हे केल्यानंतर मला आता खूप चांगलं फील होत आहे आणि मला इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरू झाली आहे. माझं HbA1c जे पहिले 8.1 होतं ते आता 6.3 झालं आहे. जे मागच्या वेळेस मी चेक केलं तेव्हा 6.3 होतं. आता माझी बॉडी लेवल्स, एनर्जी लेवल्स पण चांगले आहेत आणि या सगळ्या सहकार्याकरता मी माधवबागचे टीम, वैशाली मॅडम, हर्षा मॅडम यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर माधवबागमध्ये उपचार घेतलेल्या या व्यक्तीचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. आणि डॉक्टर, यानंतर मला सांगा की साधारण BP असेल किंवा शुगर असेल यासाठी देखील अनेक रुग्ण वर्षानुवर्ष गोळ्या घेत असतात. तर अशा रुग्णांसाठी देखील ही उपचार पद्धती फायदेशीर ठरू शकेल का? नक्कीच फायदेशीर ठरते, कारण ब्लड प्रेशर म्हणा किंवा डायबिटीज म्हणा, या दोन्ही आजारांना रोखणं खूप गरजेचं आहे. कारण या आजारांना जर आपण नियंत्रणात ठेवलं नाही तर भविष्यात हृदयरोगाकडे त्या व्यक्तीची वाटचाल होत असते. आणि माधवबागमध्ये या आजारांसाठीचे उपचार आहेत, त्याच्यामध्ये हे आजार पूर्णच्या पूर्ण शरीरातून बाहेर कसे काढून टाकता येतील आणि ज्या काही आपण ॲलोपॅथीच्या औषधं, गोळ्या, इन्सुलिनचे इंजेक्शन्स हे घेत असतो त्या औषधांशिवाय कशा पद्धतीने डायबिटीज रुग्णांमध्ये त्यांच्या रक्तातली साखर ही नियंत्रणात ठेवता येईल, ब्लड प्रेशरच्या व्यक्तींमध्ये त्यांच्या शरीरातलं ब्लड प्रेशर कशा पद्धतीने कंट्रोल ठेवता येईल, याच्यासाठी माधवबागची उपचार पद्धती त्या रुग्णाला मदत करत असते. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे या उपचार पद्धतीमध्ये आपल्याला जीवनशैलीतले योग्य बदल म्हणजेच आहार, व्यायाम आणि ताणतणाव व्यवस्थापन आणि याच्या साईड इफेक्ट प्रचंड प्रमाणात त्या रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे गोळ्या घेणं ही काही चांगली ट्रीटमेंट आपल्याला म्हणता येणार नाही. इथे आपल्याला करायचं एवढंच आहे, हा आजार उत्पन्न होण्यामागची जी काय कारणं असतील ही कारणं जर आपल्याला कमी करता आली आणि त्याचबरोबर जीवनशैलीतल्या योग्य बदलांच्या माध्यमातून जर आपल्याला उत्तर शोधता आलं तर गोळ्यांच्या विळख्यातून प्रत्येक रुग्ण, प्रत्येक व्यक्ती बाहेर पडू शकतो आणि स्वच्छ आणि स्वच्छंदी आयुष्य जगू शकतो. मग उच्च कोलेस्ट्रॉलसाठी घेण्यात आलेल्या गोळ्या असो किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीससाठी घेण्यात आलेल्या गोळ्या असेल. मी जे काही एक्सपिरियन्स करतोय, मी जे काही अनुभवतोय, माधवबागकडे जेव्हा रुग्ण येतो त्यावेळी त्याच्या 5, 7, 10, 15, 20 पर्यंत त्याच्या गोळ्या चालू असतात. पण तोच ज्यावेळी जीवनशैलीत छोटे छोटे बदल करायला लागतो, जेवणात छोटे छोटे बदल करायला लागतो, त्यावेळी ह्या गोळ्यांची संख्या ड्रास्टिकली कमी होते. आणि आमचा प्रयत्न असतो की कशा पद्धतीने गोळ्यांशिवाय त्या व्यक्तीला सुदृढ ठेवता येईल, निरोगी ठेवता येईल आणि
100 पैकी 80 पेक्षा जास्त रुग्ण त्यांच्या या गोळ्या कमी करून घेण्यामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे गोळ्या हे काही सोल्युशन नाहीये. आपल्याला जीवनशैलीत योग्य बदल करणं हेच याच्यावरचं आपल्याला उत्तर म्हणता येईल. अगदीच. तर जो आजार आहारातून निर्माण झालेला आहे त्याचा जर का समूळ नाश करायचा असेल तर त्याला योग्य आहार हेच एकमात्र उत्तर आहे. याच हेतूने माधव बागने संशोधनपूर्ण अशा प्रमेह डाएट किटची निर्मिती केली आहे. फक्त प्रमेह नाही तर बीपी साठी गो बीपी, वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम डाएट किट, ब्लॉकेजेससाठी रिव्हर्स डाएट किट देखील तयार करण्यात आलाय. तर हे सर्व डाएट बॉक्स तुम्हाला तुमच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करणार आहे हे नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी 022489329393 या नंबरवर आत्ताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. डॉक्टर, अनेकदा आपण बघतो की ज्या रुग्णांना डायबिटीस आहे आणि त्यांच्या पायाला एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही, तर आयुर्वेदाच्या मदतीने देखील या रुग्णांवर आपण ट्रीटमेंट करू शकतो का? नक्कीच करू शकतो, कारण जखम बरी न होण्यामागचं कारण असतं ते म्हणजे जखमेच्या ठिकाणी जे काही हिलिंग व्हायला पाहिजे, जखम भरून येण्यासाठी तिथे जे मटेरियल यायला पाहिजे ते मटेरियल येण्यामध्ये डायबिटीज मधल्या कमकुवत रक्तवाहिन्या जबाबदार असतात आणि त्याचबरोबर रक्तातली जी अतिरिक्त साखर असते ही जखम भरून येण्यामधला प्रमुख अडथळा ठरत असते. मग इथे आपल्याला करायचं एवढंच असतं, सगळ्यात पहिली काम करायचं असतं ते म्हणजे रक्तातली साखर आपल्याला नियंत्रणात आणायची आहे. जेव्हा रक्तातली साखर कंट्रोलला येईल त्यावेळी आपसुकच ती जखम भरून यायला मदत होणार आहे. आणि हे साखर नियंत्रणात आणण्यासाठी कुठल्याही गोळ्या, औषधं किंवा इन्सुलिनचे इंजेक्शनच घेतले पाहिजेत असं जरुरी नाहीये. आपण जीवनशैलीत योग्य बदल केले, माधव बागने जो विकसित केलेला प्रमेय डाएट किट तुम्ही सुरू केलात तर अगदी दुसऱ्या दिवसापासून तुमच्या रक्तातली साखर तुम्हाला कंट्रोलमध्ये येताना दिसायला लागेल आणि 8 ते 10 दिवसाच्या फरकामध्ये तुम्ही हे अनुभवू शकाल की आता जखम चांगल्या पद्धतीने हील व्हायला लागलेली आहेत. अशी बरीच उदाहरणं माधवबागकडे आहेत जिथे एम्प्युटेशन करायला सांगितलेले आहे, तो पार्ट कापून टाकायला सांगितलेला आहे. अशा लेवलवर सुद्धा या प्रमेय डाएट किटने रिझल्ट्स दिलेले आहेत. त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं आणि डायबिटीज वरती मात करणं हे जर आपण करू शकलो तर त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात, जसं आता तुम्ही उल्लेख केलात की जखमा होणं, त्याचबरोबर अजून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात, हातापायाला मुंग्या येणं, आग होणं, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन असतात, त्याच्यातून हे रुग्ण यशस्वीपणे बाहेर पडू शकतात. अगदीच. तर आपल्या दोन्ही पायावरील डायबिटीज जखम बरी करण्यात यश मिळवलेल्या या व्यक्तीचं मनोगत आपण आता ऐकूयात. सुनीता सुनील मोहिते, माझे मिस्टर सुनील मोहिते, ह्यांना जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी डायबिटीस होता. ते आम्हाला कळलंच नव्हतं. त्यांना खूप चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा, चक्कर यायचं, वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा. असं का होतंय म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. तिथे जेव्हा गेलो, ब्लड टेस्ट केलं तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना शुगर आहे. त्यानंतर त्यांची रेग्युलर औषधं चालू होती. ही सतत 7-8 वर्ष आम्ही औषधच घेत होतो. त्या औषधांमधून सुद्धा काही फरक पडला नाही. जे होतं तेच होतं. माधवबाग यांची ऍड पाहिली, नंतर भावाने सुद्धा सांगितलं की एका माणसाला असा उपचार करून आराम आला. म्हटलं आपण पर्याय आहे, काहीतरी आपण करू. इथे आलो, इथे भेटलो आम्ही, आम्हाला सगळी माहिती मिळाली, व्यवस्थित सांगितलं समजावून आणि आम्ही ते डॉक्टरांना भेटलो, उपचार सुरू केले आणि यांच्या पायाला जखम झालेली, दोन्ही पायांना जखम झालेली, डाव्या पायाची जखम अगदी आम्ही अक्षरशः रडून टाकलं. ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ते 2 जखम बरी झाली, व्यवस्थित सगळं काय झालं आणि आता ते व्यवस्थित आहेत. त्यांचं डायबिटीस सुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहेत. तर आताच आपण माधवबागमध्ये ट्रीटमेंट घेतलेल्या या रुग्णाचा अनुभव पाहिलाय आणि माधवबाग गेल्या 20 वर्षांपासून हृदयरोग आणि त्या संबंधित डायबिटीस, बीपी, कोलेस्ट्रॉल, अतिलठ्ठपणा असलेल्या 10 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहे आणि रुग्णांना निरोगी आरोग्याचा अनुभव देखील देत आहे. तुम्ही देखील हा अनुभव घेऊ शकता आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. नंबर आहे 022489329393. या नंबरवर आजच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी हे लगेचच तुमच्याशी संपर्क साधतील. तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि माधवबागच्या या संपूर्ण उपचार पद्धतीबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.